सरकारला वाटत असेल की आता आम्ही लय मोठा तीर मारला, तर तुम्ही 25-26 दिवसांनी राजीनामा घेतला ना, तर ज्या मुलांनी आत्महत्या केली, उद्या तुमच्या घरातल्या मुलांनी आत्महत्या केली असती तर काय? आणि तुम्ही हा विचार तर करा ना, त्या 22 मुलांचं जीवन आहे का परत? त्या मुलं आहे का परत? जीवन आहे का? त्यामुळे आमची मागणी तर एक आहे की त्या मुलांची आत्महत्या करायला जबाबदार कोण आहे? ज्यांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा हस्तक्षेप होता, ज्यांचा रोल आढळण्यात आला, त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अहो, त्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनी ते दरोडेखोर आहे का? गुन्हेगार आहे का? अमानुषपणे मारहाण केली हो त्यांच्यावर. म्हणजे एका मुलाचा तर हात फ्रॅक्चर, एक मुलगी तर सिरियस होती हॉस्पिटल. उशिरा सुटलेलं शहाणपणे, पण वेळ निघून गेल्यानंतर शहाणपणे. म्हणजे माझं तर पंढरीच्या पांडुरंग कुठंतरी आज सद्बुद्धी दिली त्यांना, म्हणून तरी राजीनामा दिला. पांडुरंगाच्या आज एकाच ना, राजीनाम्याने कसे प्रश्न मिटणार आहे? अहो, ज्या मुलांनी 22 मुलांनी आत्महत्या केली त्यांचं काय? ज्या लाखो मुलांचं जीवन पेपर फुटीमुळे अंधारमय झालं त्यांचं काय? नंतर परत पेपर घेतले, त्याच्यात पण रिझल्ट चुकीचे दाखवले, त्यांचं काय? हे बघितलं असं ना, मुलाला ऑनलाईन मार्क दाखवले 50, त्याच्या अँसर कीवर 580, एका मुलाला दाखवले 179 ऑनलाईन, त्याच्या अँसर कीवर 502. या मुलांचं पण काय? म्हणजे तुम्ही फक्त चाललंय